नमस्कार मित्रांनो मी श्रीपाद आगेदिघे। मित्रांनो, घरकुल योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल, तुम्हाला जर घरकुल योजनेचा लाभ मिळालेला असेल, यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। घरकुलचे पैसे आता वाढलेले आहेत। जवळपास 50,000 रुपयांची वाढ, भरघोस अशी वाढ शासनाकडून करण्यात आलेली आहे आणि याचाच अधिकृत पुरावा म्हणून शासनानं नवीन GR देखील निर्गमित केलेला आहे। मात्र हे 50,000 रुपये जे आहेत ते कोणाला मिळणार आहेत, ते फक्त निवडक लाभार्थ्यांनाच मिळणार आहेत। तर याबद्दलची सविस्तर माहिती काय आहे, महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे, अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, शासनानं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जसं जाहीर केलं होतं की आम्ही घरकुल योजनेमध्ये 50,000 रुपयांची वाढ करणार आहोत, त्याप्रमाणे शासनानं नवीन GR निर्गमित केला आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबतचा हा GR शासनानं 4 एप्रिल 2025 रोजी निर्गमित केलेला आहे। आता यामध्ये सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे। त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना ह्या राबविल्या जातात। राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबविण्यात येत आहेत। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गांकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना ह्या राबविण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, इतर मागासवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे। वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येत असते। तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 सन 2016-17 ते 2021-22 या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आलेला आहे। आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीसाठी सुरू केलेला आहे। त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19.66 लाख म्हणजे 19,66,000 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे। वरील बाब विचारात घेता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा 2 मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती आणि राज्य शासनानं त्यानुसार एक शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित केलेला आहे। यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते बघा। उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनानं पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे। 1 नंबरचा मुद्दा बघा। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील संपूर्ण घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्य हिस्स्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे। या GR नुसार 50,000 रुपये जे मागं शासनानं जाहीर केले होते वाढ करणार आहोत आम्ही म्हणून,
ती या GRद्वारे अधिकृतपणे शासनानं वाढ केलेली आहे। या 50,000 रुपयांमधून 35,000 रुपये जे अनुदान आहे हे घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे, तर 15,000 रुपये इतकं अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करण्याकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील। म्हणजेच बघा, यामध्ये 50,000मध्ये 2 विभागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। 35,000 रुपये जे आहेत ते घर बांधकामासाठी तुम्हाला मिळणार आहेत आणि 15,000 रुपये जे आहेत ते सूर्यघर योजनेमध्ये छतावरती 1 किलोवॅटचं तुम्हाला सौर ऊर्जा यंत्रणा त्या ठिकाणी बसवण्यासाठी 15,000 रुपये हे मिळणार आहेत। जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये हे अनुदान देय असणार नाही, म्हणजे त्यांना 15,000 रुपये हे मिळणार नाहीत, त्यांना फक्त 35,000 रुपयेच मिळतील। तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय शासनानं निर्गमित केलेला आहे। 50,000 रुपयांची घसघशीत वाढ घरकुल लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी शासनानं केलेली आहे। हा GR तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तुम्ही त्या ठिकाणी सविस्तर हा GR वाचून घेऊ शकता। तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा GR शासनानं निर्गमित केलेला आहे। जे घरकुल लाभार्थी घरकुल यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, घरकुल बांधकाम ज्यांचं चालू आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा GR शासनानं निर्गमित केलेला आहे। मित्रांनो, माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर देखील करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी, महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।